आणि आता महत्त्वाच्या बातम्या आपण पाहूया। दोन्ही पवार एकत्र येण्याच्या बातम्या निरर्थक, शरद पवार आघाडीतच राहणार, अजित पवारांसोबत जाणार नाहीत, सूत्रांची माहिती। दिल्ली विधानसभेसाठी 5 फेब्रुवारीला मतदान तर 8 फेब्रुवारीला निकाल। आप, काँग्रेस आणि भाजपशी तिरंगी लढत, तर निवडणुकीच्या घोषणेआधी समाजवादी पक्षाकडून आपला पाठिंबा जाहीर। बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणी सुरेश धस आज मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेणार, तर सुरेश धसांनी अजित पवारांकडे सुद्धा भेटीसाठी वेळ मागितला। सुरेश धस यांच्याकडे वेगळी माहिती असल्यास त्यांनी सरकार किंवा पक्ष म्हणून मला सांगावी। धस यांना भेटीसाठी वेळ दिलेली आहे, चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया। वाल्मिक कराडने शरण येताना वापरलेली स्कॉर्पिओ कार केज पोलीस ठाण्यामध्ये कराडनं फरार होताना याच कारचा वापर केल्याचा एसआयटीचा कोर्टात दावा, पोलिसांकडून अधिक तपासासाठी स्कॉर्पिओ कार जप्त। मुख्यमंत्र्यांचा जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, पालिका आयुक्तांशी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद, विभागांसोबत स्थानिक कार्यालयांना सुद्धा 100 दिवसांचं टार्गेट, नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्याच्या सूचना। बारामतीमध्ये कांदा आणि दूध दरवाढीसाठी शेतकऱ्यांचं जनआक्रोश आंदोलन, खासदार सुप्रिया सुळेंसह युगेंद्र पवार आंदोलनामध्ये सहभागी। दुधाला प्रति लिटर मागे 40 रुपयांचा भाव मिळावा, शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे, सरकारने दिलेला शब्द पाळावा, सुप्रिया सुळेंची मागणी। अमरावतीमध्ये शेतकरी दिव्यांग बांधवांसाठी बच्चू कडूंच्या नेतृत्वाखाली वाडा आंदोलन, बकरी आणि मेंढ्यांसह विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा। शेतकरी हिंदू नाहीत का? सरकार शेतकऱ्यांचे प्रश्न का सोडवत नाही? शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी न लावल्यास अधिक तीव्र आंदोलन करणार, बच्चू कडूंचा इशारा। अमरावतीमध्ये आंदोलन, महादेव जानकर गाढवावर बसून आंदोलनामध्ये सहभागी, सरकारने शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव, मेंढपाळांना योग्य मानसन्मान द्यावा, महादेव जानकर यांची प्रतिक्रिया। नाशिकमधील ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांची मातोश्रीवर 2 दिवसांमध्ये बैठक, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक, पक्षातील डॅमेज कंट्रोल रोखण्यासंदर्भात चर्चेची शक्यता। राज्यामध्ये 1 एप्रिलपासून सर्व वाहनांसाठी फास्टॅग अनिवार्य, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये महत्त्वाचा निर्णय। पुण्यामध्ये भाजपचा ठाकरे गटाला धक्का, 2 माजी नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश, चंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीमध्ये माजी नगरसेवकांचा पक्षप्रवेश। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये HMPV विषाणू संदर्भात चर्चा, विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी उपाययोजनांसंदर्भात बैठकीमध्ये चर्चा।